नवी सुरुवात, जुनी जखम. बाबूराव आज सुखात होते. चंदाने सावकाराशी संबंध ठेवून आपल्या बापावर असलेल्या कर्जातून मुक्तता केली होती. कर्ज फिटल्यामुळे बाबूरावांनी मोकळा श्वास घेतला. एवढेच नाही तर सावकाराने बाबूरावांना चंदाच्या लग्नासाठी काही रक्कमही दिली होती. ती रक्कम बाबूरावांनी बँकेत फिक्स केली आणि नव्या जोमाने चंदासाठी स्थळ पाहू लागले. चंदा आता विशीची झाली होती. गेल्या काही काळात तिच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांमुळे तिच्या शरीरात आणि वागण्यातही बदल झाला होता. दुसरीकडे नंदासाठीही स्थळे बघणे सुरू होते. बाबूराव गावोगाव हिंडून ओळखीच्यांना सांगत होते की कुठे चांगलं स्थळ असलं तर नक्की सुचवा. अशातच त्यांचे नशीब फळफळले. गोटेगावच्या गणपत गोट्यांचा मुलगा दत्तू याचे स्थळ चंदासाठी आले. दत्तू जेमतेम 4थी शिकलेला होता तर चंदाने 10वीत 3रा नंबर पटकावला होता. चंदा दिसायला देखणी आणि हुशार असल्याने गणपतरावांना ती लगेच पसंत पडली. दत्तू आणि चंदा यांची एकमेकांना पसंती झाली. चंदाचे ते रूप पाहून दत्तूच्या तर तोंडाला पाणी सुटले होते. अखेर सुपारी फुटली, साखरपुडा झाला आणि लग्नाची तारीख ठरली. लग्नाचा सगळा खर्च गणपतरावांनीच केला. लग्न थाटात पार पडले. देवदर्शन आणि सत्यनारायणाची पूजा उरकली. चंदा ज्या रात्रीची आतुरतेने वाट पाहत होती ती मधुचंद्राची रात्र अखेर आली. ती नटून थटून खोलीत दत्तूची वाट पाहत बसली होती. दत्तू उशिराने खोलीत आला. तो खोलीत शिरताच चंदाला दारूचा उग्र वास आला. तिने पाहिले तर दत्तू नशेत झुलत होता. चंदाला धक्का बसला, पण दत्तू स्वतःशीच पुटपुटला, काय बायको, पाहतेस काय? मी रोजच पितो, पण आज आपली करायची रात हाय, चल सुरू करू. चंदाचे मन खट्टू झाले. ज्या रात्रीसाठी तिने अनेक स्वप्ने रंगवली होती, जिथे तिला तिच्या वयाच्या तरुणासोबत सुखाचे क्षण हवे होते, तिथे समोर नवरा नशेत धुंद होता. याआधी तिचे संबंध तिच्यापेक्षा अधिक वयाच्या माणसांशी आले होते, त्यामुळे आजची रात्र तिला खास वाटत होती. पण दत्तूची ती अवस्था बघून तिला संताप आला. दत्तूने तिला मागून गच्च मिठी मारली. तो तिच्यावर तुटून पडला. दारूच्या वासाने चंदाला मळमळत होते, पण दत्तू बेकाबू झाला होता. त्याने झटापटीत तिचे कपडे विस्कटले. त्याला नीट उभेही राहता येत नव्हते, तरीही त्याने चंदाला आवरून धरले. शेवटी चंदाचा विरोध मावळला. दत्तूने तिला खाटेवर झोपवले. त्याची वागणूक अमानुष होती. चंदा अजून मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, पण दत्तूला फक्त आपली वासना शमवायची होती. नशेत असल्यामुळे त्याला त्या नात्यातला अलौकिक आनंद घेताच आला नाही. त्याने बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले. चंदाला असह्य वेदना झाल्या. तिला रडू आले, पण दत्तू धक्के देतच राहिला. 2 मिनिटांतच दत्तू शांत झाला आणि चंदाच्या अंगावरून बाजूला झाला. दत्तू हसत म्हणाला, चंदे, तुझ्या पपईचा पडदा पडला बघ, हे बघ रक्त. प्रत्यक्षात चंदाच्या हातातल्या बांगड्या फुटल्या होत्या आणि त्या काचा लागल्यामुळे तिच्या हाताला जखम होऊन रक्त आले होते. पण नशेत असलेल्या दत्तूला काहीच समजले नाही. तो तिथेच घोरत पडला. चंदा रडत स्वतःशीच म्हणाली, नंदे, बरं झालं बाई, तुझं ऐकलं. त्या पाटील मास्तरांकडून आधीच हे सगळं करून घेतलं, नाहीतर आज या माणसासाठी स्वतःला राखून ठेवून माझं काय झालं असतं. हा माणूस आहे की हैवान. तिला माहेरची आठवण आली आणि ती अत्यंत दुःखात रडत रडतच झोपी गेली. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.